नमस्कार सर, माझं नाव यश संजय गोडाले. मी शंकरा खंडाळा महाविद्यालयामध्ये BA भरतीमध्ये शिकतो सर. आपण सरांना ओळखता. सरांचं नाव आहे निलेशजी श्रीकृष्ण कवळे. सरांचे पुस्तक दस्ती मराठी गझल संग्रह 2022 महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबईच्या अनुदानास पात्र कविता संग्रह आहे. सरांनी पद उपाध्यक्ष अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच आजीवन तथा मार्गदर्शन समिती सदस्य, गझल मंथन साहित्य संस्था. सरांचे पुरस्कार पण प्राप्त झालेला आहे. परिमल संस्था चाळीसगाव यांच्या साहित्यरत्न पुरस्कार, स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशनच्या कार्यगौरव पुरस्कार 2012, शब्दसृष्टी साहित्यकृती पुरस्कार 2012, दस्ती मराठी गझल संग्रह. नमस्कार सर, आम्ही सर्वजण महाविद्यालयाकडून सर आम्हाला प्रोजेक्ट आहे सर मराठीमध्ये. तर सर आम्ही तुम्हाला सर एक क्वेश्चन विचारणार. चालेल. सर्वात पहिले सर माझा क्वेश्चन, सर आपल्याला मराठी विषयामध्ये आवड कशी निर्माण झाली, आणखी लिहिण्याची अशी आवड प्रेरणा कशी मिळाली? मला मराठी विषयामध्ये आवड या पद्धतीने तयार झाली की मी जेव्हा शाळेमध्ये होतो, शाळेमध्ये असताना आमच्या शाळेमध्ये विविध ग्रंथालयातील पुस्तकं आम्हाला ऑफ पिरियडला आमचे शिक्षक वाचायला द्यायचे. आणि माणूस जेव्हा पुस्तकांच्या सानिध्यात येतो आणि पुस्तकांची माणसाची जेव्हा मैत्री होते तेव्हा ती मैत्री आणखी वृद्धिंगत होत जाते. शाळेमध्ये असताना शिक्षकांनी जी आम्हाला प्रेरणा दिली पुस्तकासंदर्भात, जेव्हा मी पुस्तक वाचायला लागलो त्याची आवड निर्माण होत गेली साहित्याची. आणि जेव्हा मग मी शालेय जीवनामध्ये जसं माझं वाचन वाढत गेलं त्यानंतर मला लिखाणाची आवड निर्माण झाली आणि पुढे मी कविता वगैरे लिहायला लागलो. आणि नंतर जेव्हा मी कविता समजून घेतली त्यानंतर मी गझल हा साहित्य प्रकार हाताळला आणि आता साहित्याच्या बऱ्याच प्रकारांमध्ये सध्या मी लेखन करत आहे. धन्यवाद सर. आता माझे सर काही मित्र सर तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहे. नमस्कार सर, माझं नाव कुणाल कुमार किशोर चिरावंडे. माझा प्रश्न हे आहे की तुम्हाला मराठी साहित्यामध्ये कोणते कवी आवडतात? तसं मराठी साहित्यामध्ये आपण पाहिलं तर बरेचसे कवी असे होऊन गेले आहेत की आपण त्यांना आदर्श मानू शकू किंवा ते आपल्याला आवडतील. प्रामुख्याने जर असा विचार केला तर मला गझल सम्राट सुरेश भट हे मला जास्त आवडतात. आपल्या मराठीमध्ये फार विपुल साहित्य लेखन झालं आहे. म्हणजे संत तुकारामांपासून ते आतापर्यंत अनेक कवींनी आपलं योगदान मराठीमध्ये दिलं आहे. आणि मराठीमध्ये खूप सारे लोक असे आहेत की त्यांचं साहित्य आपण वाचून त्याच्याकडून आपण चांगली प्रेरणा घेऊ शकतो. मला गझल हा विशेष प्रकार आवडत असल्यामुळे मला सुरेश भट हे जास्त आवडतं. थँक्यू सर. माझं नाव इशिका पाटीदार आहे सर. मला तुम्हाला हा क्वेश्चन करायचा आहे की जसं गझल हे तुम्ही कधीपासून लिहायला स्टार्ट केलं आणि गझल कविता यामध्ये काय डिफरन्स आहे? जेव्हा शालेय जीवनामध्ये मला कवितेची आवड लागली त्यानंतर जेव्हा मी कॉलेजला गेलो तर कॉलेजला गेल्यानंतर वाचनाच्या आवडीमुळे विविध पुस्तकांशी माझा संपर्क आला. जेव्हा माझ्या वाचनामध्ये कविवर्य सुरेश भट आले आणि त्यांचा मी एल्गार आणि हा जो गझल संग्रह आहे हा वाचला आणि तो वाचल्यानंतर मला गझलेची आवड निर्माण होत गेली. आणि त्यानंतर मी गझल हा काव्यप्रकार कसा आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि या माध्यमातून गझलेची आवड निर्माण झाल्यानंतर मी साधारण 2011-12 पासून मी गझल लिखाण प्रत्यक्ष सुरू केलं. आणि राहिला तुमचा दुसरा प्रश्न की गझल आणि कवितेमध्ये काय फरक आहे, तर याबद्दल एक तुम्हाला सांगू इच्छितो की गझल हा एक स्वतंत्र काव्यप्रकार जरी असला तरी हा गझल म्हणजे हा एक वेगळी कविता नाहीये, तर हा कवितेचाच एक भाग आहे. आणि यामध्ये असं असतं की तुम्ही कविता जेव्हा लिहिता तेव्हा कवितेमध्ये तुम्ही एका विषयावर सलग लिहू शकता. गझलेमध्ये काय आहे की तुम्हाला प्रत्येक 2 ओळीमध्ये प्रत्येक 2 ओळीची एक स्वतंत्र कविता असते आणि या प्रत्येक 2 ओळीमध्ये तुम्ही स्वतंत्र आशय त्यामध्ये देऊ शकता. हा त्यामध्ये एक फरक आहे. आणि दुसरा एक असा महत्वाचा फरक आहे तो तंत्राच्या अंगाने आहे. तंत्राच्या अंगाने म्हणजे गझल लिहिताना तुम्हाला तंत्रामध्ये लिहावं लागेल. जर तुम्ही माझं नाव निखिल प्रदीप खेसाड आहे. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही आतापर्यंत कोणकोणती पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत? माझा पहिला पुस्तक एक कविता संग्रह आहे ज्यामध्ये सर्व गझल त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा नवलेखक अनुदानास तो माझा कविता संग्रह पात्र ठरला होता. तो आता प्रकाशित झालाय, याच वर्षी प्रकाशित झालाय. हे त्याचं मुखपृष्ठ आहे.
सोबतच आपले जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्यासोबत आम्ही एक प्रोजेक्ट केला होता. आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 1947 पासून ते 2022 पर्यंत जेवढे आपले सैनिक शहीद झाले आहेत आम्ही त्याची माहितीचे संकलन करून त्यांच्या शौर्यगाथांचं लेखन केलं. तर अशा 28 सैनिकांपैकी मला 16 सैनिकांच्या कथा लिहिण्याचं मला लिहायला मिळालं. आणि हा एक प्रोजेक्ट आम्ही पूर्ण केलाय. त्यानंतर आम्ही दरवर्षी एक वऱ्हाडी दिवाळी अंक काढतो. तर हा 5वा दिवाळी अंक आहे. गेल्या 5 वर्षापासून आम्ही वऱ्हाडी बोली भाषेमध्ये दिवाळी अंक प्रकाशित करत आहोत. सोबतच गझल या काव्य प्रकारासाठी आम्ही एक गझल अमृत नावाचा दिवाळी अंक प्रकाशित करतो. गेल्या 3 वर्षापासून त्याचं आम्ही प्रकाशित करतो आणि याचा व्यवस्थापकीय संपादक सुद्धा मीच आहे. अशा प्रकारचं केलं आहे. त्याचसोबत काही वेगवेगळ्या प्रातिनिधिक संग्रहामध्ये सर, माझं नाव सौरव सोराणे. माझा प्रश्न असा आहे की कविता आणि गझल लिहिण्यासाठी अभ्यासाची आवश्यकता आहे का? चांगला प्रश्न केलाय. जनरली कविता असो किंवा कुठलाही लेखन प्रकार असो त्याच्यासाठी अभ्यासाची आवश्यकता आहे आणि नाही असे 2 विचार प्रवाह आपण साहित्यामध्ये आहेत असं म्हणू शकतो. म्हणजे कसं आहे की कविता किंवा लेखन हे उत्स्फूर्त येते, परंतु मराठी साहित्यामध्ये जो मराठी साहित्याचा विस्तार झालाय त्यामध्ये विविध प्रकारचे साहित्य प्रकार आहेत. जेव्हा आपल्याला त्या विशिष्ट साहित्य प्रकारामध्ये जर लेखन करायचं असेल तर आपण तो साहित्य प्रकार जाणून घेतला पाहिजे. त्याच्यातले त्याचा तो साहित्य प्रकार आपण समजून घेतला पाहिजे आणि त्यामध्ये लिहिलं पाहिजे. जसं उदाहरणार्थ तर तुम्हाला जर गझल लिहायची असेल तर तुम्हाला गझल तंत्र समजून घ्यावं लागेल. आता गझल तंत्र म्हणजे काय की गझल हा एक कवितेचा वृत्तबद्ध प्रकार आहे. त्यामुळे आपल्याला जर वृत्तामध्ये लिखाण करायचं असेल तर आपल्याला आधी वृत्त कशाला म्हणतात, वृत्तामध्ये लिखाण कसं होतं हे जर तुम्ही जाणून घेतलं आणि मग तुम्ही लिखाण केलं तर तुमच्या लिखाणामध्ये चुका होणार नाही, तुमचं लिखाण अचूक होईल. त्यामुळे मला तरी असं वाटतं की ज्यांना साहित्यामध्ये आवड आहे त्यांनी प्रत्येक साहित्य प्रकाराचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्या बारकावे शिकून आणि आपल्या साहित्यामध्ये तुम्ही तुमचं योगदान देऊन आपलं साहित्याचं दालन समृद्ध केलं पाहिजे. धन्यवाद. नमस्कार सर, माझं नाव सुनीता गोरा आहे. माझा क्वेश्चन हे आहे की तुमची बोलीभाषा कोणती आहे? माझी बोलीभाषा वऱ्हाडी आहे आणि वऱ्हाडी भाषेमध्ये सुद्धा मी लिखाण केलेलं आहे. वऱ्हाडी बोली भाषेमध्ये आम्ही आमची एक संस्था आहे, साहित्य संस्था. त्याचं नाव आहे अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच. आणि या साहित्य मंचाच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत 4 साहित्य संमेलनांचं आयोजन केलं आहे. त्यासोबत या वऱ्हाडी साहित्य मंचाच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी चिरांगण हा दिवाळी अंक सुद्धा प्रकाशित करतो. आणि मला म्हणजे माहिती देताना मला आवडेल की हा आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा मराठीमध्ये जे दिवाळी अंक प्रकाशित होतात त्याच्यामध्ये फक्त बोली भाषेमध्ये असलेला हा एकमेव दिवाळी अंक आहे. तो आहे चिरांगण. मी तुम्हाला थोड्या वेळाने त्याची आणखी माहिती सांगतोच. या चिरांगण दिवाळी अंकाचं संपादनाचं कार्य सुद्धा मी केलेलं आहे. आणि वऱ्हाडी भाषेमध्ये जे कविता आहेत, कथा आहेत किंवा काही संवाद लेखन अशा पद्धतीचे लेखन सुद्धा मी वऱ्हाडीमध्ये केलं आहे. धन्यवाद सर. आपण जर आपला वेळापैळ काढून जर आम्हाला दिलं, जर आपला अमूल्य मार्गदर्शन आम्हाला लाभलं म्हणून जर आम्हाला सर्व विद्यार्थीकडून आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि आपले मार्गदर्शन सर आम्हाला सदैव लाभो अशी अपेक्षा. धन्यवाद.